कालच्या तासाला आपण सामान्य रूपाचे नियम सुरू केलेत. त्या सामान्य रूपाच्या नियमामध्ये आपण पहिले पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप कसे होईल ते पाहिले, एकवचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये. नपुंसक लिंगीचे देखील पाहिले, स्त्रीलिंगीचे देखील नामांचे आपण सामान्य रूप पाहिलेत. त्याही पुढे आपण गेलो ते म्हणजे एकाक्षरी जे नाम असेल त्या एकाक्षरी नामास विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडताना त्या एकाक्षरी नामाचं सामान्य रूप होत नाही. हा एक नियम आपण काल पाहिला. त्याच्या पुढे आणखीन दोन पाहिलेत, आपण पुढे पुढे जाऊया. सामान्य रूपाचे नियम हे सुरू आहेत आपले. त्यातला एकाक्षरी एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही विभक्ती प्रत्यय जोडताना किंवा शब्दयोगी अव्यय जोडताना. आपण त्याचे उदाहरण घेतलं तर बघा, अने बला मदत केली. दुसरा एक नियम घेतला होता आपण त्यामध्ये, तो म्हणजे दंत तालव्य. जर नामाच्या शेवटच्या अक्षरात दंत तालव्य व्यंजन आले तर त्या दंत तालव्य व्यंजनाचं केवळ उच्चारात सामान्य रूप करत असताना तालव्य वर्णात रूपांतर करावे. नामाशेवटी दंत तालव्य व्यंजनयुक्त अक्षर आल्यास सामान्य रूप करताना केवळ उच्चारात दंत तालव्य व्यंजनाचे रूपांतर तालव्य व्यंजनात करावे. आता हे फक्त उच्चारात करायचंय, लिखाणात नाही. मग यासाठी आम्ही उदाहरण घेतलं होतं बघा. याला वाचताना आपण राजा, त्याला जेव्हा आपण प्रत्यय लावला तेव्हा वाचताना राजाने असं न वाचता राजाने असं त्याला वाचलंय. म्हणजे याच्या वाचनामध्ये ज मध्ये य मिसळले होते. तसंच बघा इथं बाजा आणि तुम्ही केलंय बाजाने, याच्यामध्ये लावू शकता तुम्ही. आणखीन एक घेतला होता तो म्हणजे चोच, चोचीने, म्हणजे याच्या उच्चारामध्ये य मिसळलेले आहे. हे इकडं स्त्रीलिंगी आहे, हे दोन्हीही पुल्लिंगी होते. त्यापुढचा आणखीन एक नियम घेतला होता आपण की नामाच्या शेवटी स आकारांत असेल त्यात स आकारांतचं श आकारांत करायचं, श याकारांत करायचं नाही. सॉरी. नामाशेवटी स आकारांत स आकारांत असेल तर सामान्य रूप करताना स चे श आकारांत करावे. इथं श याकारांत करायचं नाही. ही पुल्लिंगीच नामे आहेत. यामध्ये आपण पाहिलं बघा, मासा असन तर त्याचं लगेच आपण असं केलं, लगेच माशाला. आरसा असेल तर त्याचं लगेच मी कशाला आरशात पाहू ग. घसा असन घसा तर लगेच आपण घेतलं होतं बघा, घशात दुखतंय. कुठं दुखतंय? घशात. ससा सुद्धा एक घेतला होता. त्याच्यामध्ये आपण ससा असन तर सशाचा पाय मोडला. श य मिसळीत घेतलेलं नाही, त्याच्यामध्ये य त्याला जोडलेलं नाही. त्याही पुढे आणखीन आपण नियम घेतला होता तो म्हणजे श. त्यामध्ये आलं बघा की नामाच्या शेवटी जर घर्षक श आले, श इकारांत असेल तर त्याचं काय करायचंय बघा बरं. पुल्लिंगी नामाशेवटी येणाऱ्या श इकारांतचे
आकारांत करावे, पण ते अनुस्वारयुक्त करावे. त्यामध्ये बघा, आकारांत अनुस्वारयुक्त करावे. आदरार्थी बहुवचन सारखे. त्यामध्ये बघा, हे उदाहरण होतं त्याच्यामध्ये जोशी, तो जोशी. मग त्याचं आपण असं केलं का जोशींचा, का असं केलं जोशांचा, की असं केले जोशांचा, तर त्याच्यात बरोबर कोणतं आहे हे नाही होत त्याच्यामध्ये. आणि स्त्रीलिंगी नामासाठी एक नियम घेतला होता आपण. स्त्रीलिंगी नामाशेवटी येणाऱ्या श इकारांतचे एक वचनात सामान्य रूप करताना बदल होत नाही, तर अनेक वचनात सामान्य रूप करताना इकारांतचे याकारांत होते. त्यात एक उदाहरण घेतलं होतं बघा आपण, माशी. माशीला चहातून बाहेर काढा, अनेक वचनामध्ये माशांना हाकला. मिशी, त्याने मिशीला पीळ दिला, तर बाकीच्यांना पिन त्यांच्या मिशांना पीळ दिला. हे स्त्रीलिंगीमध्ये होते. मग त्या पुढच्या आता आपण नियमात चाललोय बघा. 6वा नियम आहे, परकीय जे काही शब्द आहे परभाषेतल्या शब्दांचं सामान्य रूप करायचं की नाही करायचंय. तर बघा, परभाषेतील नामाचे सामान्यतः सामान्य रूप केले जात नाही. कारण ती नावेच तशी देतील ना. समजा आता मिल्टन हे नाव जर दिलं परभाषेतलं नाम असलं, तर मिल्टनने उत्तम कविता लिहिल्या, शेक्सपियरने उत्तम नाटके लिहिली बघा त्याच्यामध्ये. मग इथं बदल होणार नाही, पण त्याला काही अपवादातले शब्द आढळतात. परंतु काही नामात बदल होतो त्यांचं सामान्य रूप करताना. उदाहरणार्थ बघा, बँक हा शब्द घेतला तर आपण त्याला लगेच आता बँकेत पैसे टाकले. बँक तर लगेच केलं बघा बँकेत. बॅग असन तर लगेच केलं बघा बॅगेत. तर काही जण ऑफिस हा शब्द देतील तर त्याचं लगेच करतील ऑफिसात गेला. बघा इथं अकारांचं आकारांत केले, इथे अकारांचं काय केलं एकारांत केले. भाषेचा हा नियम होता. त्याच्यानंतर व्यक्तीची समजा विशेष नामे असेल तर विशेष नामाचं सामान्यतः केले जात नाही, पण ती जर नामे पुराणातली असली, जर महाकाव्यातली असली तर होऊ शकतात. बघा, व्यक्तींच्या विशेष नामांचे सामान्य रूप होत नाही, परंतु पुराणातील नामांचे विभक्ती प्रत्यय जोडताना सामान्य रूप केले जाते. उदाहरणार्थ रामने असं म्हणायच्या ऐवजी काही ना असे म्हणतं बघा, रामाने रावणास मारले. सीता असन तर लगेच काय सीतेने वाघ मारला. बघा, सीताचं सीते केलं, इथं रामचं रामा केलं, रावणाचं रावणा केले, रावणास झाले.
नारदाने कळ लावली. नारदने का नारदाने? बघा अकारांचं काय झालं इथं? आकारांत दिलंय. इथं आकारांचं एकारांत झालंय, इथं अकारांचं आकारांत, इथं हकारांचं आकारांत. तेवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. व्यक्तींच्या आडनावांचे सामान्य रूप करताना ते अनुस्वारयुक्त ठेवावे. कारण त्याला आपण आदरार्थी बहुवचनामध्येच घेणार आहोत. आता आडनावांकडे जाऊया. ठीक आहे, बघा. परत अ, आ, ई असे स्वर त्यांच्या शेवटी आले पाहिजेत. झालं. आता बघा, मी सर्वात पहिले घेतलंय देशमुख. चाल, आम्ही लगेच लिहिलं देशमुखांचा वाडा विक्रीस आहे. ओकारांतचं काय झाले? इथे आकारांत झाले, अनुस्वार युक्त अचे काय झाले याच्यामध्ये? आ झाले. मग तसं देशमुख असन तर मग पवारही येईल. पाटील असन तर लगे पाटलांचा वाडा विक्रीस आहे. पाटीलचं काय झालंय? पाटलांचा, म्हणजे त्यामध्ये मला ठेवता येईल. दोघांचेही वाडे विक्रीला आहेत. बघा, पाटील देशमुख, पाटलांचा, अनुस्वार युक्त त्यांना ठेवा. अ झालं. त्याच्यानंतर आ वालं बघा बरं, इथे घेतले काबरा. काबरांचे दुकान विक्रीस आहे. छाबडा आलं, छाबडांचे. शर्मा, शर्मांचे. त्याच्यामध्ये वर्मांचे. आपण जर पाहिलं तर असं आकारांत असणारी जी काही आडनावे आहेत ती जवळपास महाराष्ट्रीयन नाहीत. झालं. बघा, आ झालं. ई मध्ये घेतले आम्ही देसाई. सांगा, देसाईंचा किंवा देसायांचा मुलगा काय झाला? डॉक्टर झाला. त्याच्यामध्ये घेऊ शकता इकारांचं याकारांत. त्याच्यामध्ये आपण जोशी घेतलं तर जोशांचा, काय घेतलं तर जोशीचं जोशांचा. आकारांतमध्ये ते घेतलं तर ई. अ, आ, ई. ऊ मध्ये आडनाव आले बघा बरं, कडू. आहेत ना, कडू डॉक्टर सुद्धा अमरावतीला प्रसिद्ध आहेत. कडू, कडूंचा दवाखाना ऊ मध्ये आले. त्याच्यानंतर ए. कोल्हे आडनाव आहेत ना, कोल्हे, लांडगे, उघडे, नागडे अशी सुद्धा आडनावे असतात. कोल्हे, कोल्ह्यांचा. त्याच्यामध्ये एकारांचं काय झालेलं? याकारांत झालेले आहेत. अशी आडनाव आपल्याला आढळू शकतात. परत पुढे जसं व्यक्तींचं आडनावाचं आलंय, व्यक्तीच्या नावाचंही झालंय, तसंच ग्राम किंवा देशाच्या नावाचं सुद्धा इथं सामान्य होतं की नव्हतं ते आपण अभ्यासूया. बघा, ग्रामवाचक किंवा देशाच्या नामांचे सामान्य रूप करताना काय काय बदल त्यांच्यामध्ये होऊ शकतात. आपण वालं एखादं नाव घेऊ. बघा, सगळ्यात पहिले त्यातल्या त्यात आणखीन त्रास आहे तो म्हणजे बघा, पूर किंवा आबाद हे प्रत्यय असणाऱ्या नामाचे सामान्य रूप करताना खास करून बघा, चतुर्थीचे ला प्रत्यय जोडताना रूप बदलत नाही. परंतु चतुर्थीचे
सप्रत्यय किंवा सप्तमीचे त प्रत्यय जोडताना सामान्य रूप केले जाते. नेमकी कसे होईल ते सुद्धा आपण यांचं पाहूया. पूर आणि आबाद या दोघांमध्ये पण शेवटी अ आलेले आहे. बघा, सगळ्यात पहिले आपण घेऊया नागपूर. नागपूरमध्ये आपण चतुर्थीचं पाहूया. काय स्थिती आहे चतुर्थीचं? दोन भागात विभाजन करू याच्यामध्ये. चतुर्थीचं ला प्रत्यय असताना काय स्थिती आहे आणि चतुर्थीचं स प्रत्यय असताना काय स्थिती आहे, काय स्थिती आहे. ह्याच नागपूरला आपण इथे घेतोय. बघा बरं, काहीच बदल झालेला नाहीये नागपूरला. पण इथं बघा बरं, नागपुरास आम्ही गेलो. सकाळी 7 वाजता नागपुरास पोहोचलो. कोणी नागपुरास म्हणतील तर नागपुरात पुष्कळ पाऊस सुरू आहे. चला, यांच्यामध्ये काय झालंय की अकारांचं आकारांत झाले. इथे काय झाले, ह्या दोन्ही ठिकाणी तुम्हाला दिसेल की अकारांचं आकारांत, इथंही अकारांचं आकारांत. आणि त्या आधीचं म्हणजे उपांत्य अक्षरातील दीर्घ ऊचे रूपांतर ऱ्हस्व ऊ मध्ये झाले. चतुर्थीचं ला जोडताना मात्र रूप बदललेलं नाही. औरंगाबादचं काय होतंय तेही पाहूया आपण. आबाद, औरंगजेबामुळे जे आबाद झाला औरंगाबाद, हैदरमुळं हैदराबाद, जाफरमुळं जाफराबाद, उस्मानमुळं उस्मानाबाद. आबाद हे काय फारसी प्रत्यय आहे. मग आता औरंगाबाद आबाद आले. आबाद यांच्यामध्ये आम्ही औरंगाबादला आलो, बदल झाला नाही. पण बघा बरं, इथं काय करू शकता तुम्ही, आम्ही औरंगाबादेस आलो. काही तर म्हणतील आम्ही औरंगाबादेत आलो. इथं स येतं, इथं काय लागलेलं आहे तर प्रत्यय तर लागले. पण इथं बदल काय झाला हो दोन्हीकडं सर, इकडं अकारांचं एकारांत झालं, इथंही अकारांचं एकारांत झालं. इथं मात्र रूप बदललं नाही. हे झालं याच्यामध्ये अवाले. आणखीन अवाले आपण शोधू शकता. आवाले त्याच्यातलं घेतलंय बघा आम्ही जालना. चला, जालन्यात काय झालं, आकारांतचे याकारांत झाले. पाटोदा असेल तर पाटोद्याला पोहोचलो आम्ही, झालं अ झालं. त्याच्यानंतर इथे आ झाले. ई मुंबई, आम्ही मुंबईला पोहोचलो. ईचं रूप बदललं नाही, ऊ मध्ये घ्या. चला, इथे घेतले आम्ही सेलू, आम्ही सेलूला पोहोचलो. रूप बदललं नाही, उकारांतच रूप बदललं नाही. त्याच्यानंतर ऊ झाले. ए वाले बघा बरं, इथे घेतले आम्ही पुणे. तिथे काय उणे, पुणे. मग पुणे काय झालं, कुठे पोहोचलो आम्ही, पुण्यात पोहोचलो. काय म्हणतील ठाणे असेल तर ठाण्यात पोहोचलो, झालं. ते या पद्धतीने आपण कशाचे केले, ग्रामवाचक. शिवाय देशाचं असलं देशाचं, आपण भारत घेतला असतं तर काय झालं असतं, भारतला यावेळेस काही गोल्ड मेडल भेटले नाही. भारत शेवटचं यातलं सामान्य रूपाच्या नियमातलं पहा. नामाला एखादा विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जेव्हा आपण जोडतो तेव्हा जर त्याचं सामान्य रूप होत असेल तर त्याआधी येणाऱ्या विशेषणावर त्याचा काही परिणाम होतो का ते आपल्याला पाहायचं आहे. बघा, नामास विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडताना त्या नामाचे सामान्य रूप होत असेल तेव्हा त्या नामाआधीच्या विशेषणात कोणता बदल होतो ते आपल्याला पाहायचं आहे.
पहा, नामाआधी येणाऱ्या ओकारांत, दीर्घ इकारांत व दीर्घ उकारांत विशेषणांचे सामान्य रूप केले जात नाही. मग आता कोणाचं होईल त्याच्यामध्ये बघा, त्यातलंही नामाआधी येणाऱ्या आकारांत विशेषणाचे सामान्य रूप केले जाते. थोडक्यात आकारांतचे याकारांत होते. अपवाद आहेत का या नियमाला? अपवाद आहेत. अपवाद म्हणजे जे बदलणार नाही ते कोण? तर बघा, संख्या विशेषणे. आकारांत असतील तर त्यांचे सामान्य रूप होत नाही. म्हणजे आकारांत संख्या विशेषणात काही रूप बदललेले नाही. मग आता दोघांचे उदाहरण पाहू आपण. नामाआधी अकारांत आले तर नामाचं जर सामान्य होत असेल तर त्याचं होणार नाही. बघा, मी इथं घेतलंय गरीब माणूस. मग कोणाला मदत केली आम्ही? आता याला आपल्याला ला प्रत्यय लावायचं विभक्ती. तर कसं करणार? आपण लगेच असं करणार आहे. माणूसचं केलंय बघा बरं, मानसाला. मग आपण काय केलं इथं? ओकारांचं काय केलंय? आकारांत केलंय. आणि त्या आधीचं जे उ आहे ते ऊचं रूपांतर अ मध्ये झालेत. माणूसला का माणसाला? माणसाला. मग त्याला आपण गरीबचं लगे गरीबा असं करतो. गरीबा माणसाला, याच्यात बदल झालेला नाही. अकारांत जसं आहे तसेच राहिले, रूप बदललं नाही. एक. दुसरं आपण इकारांतवाले पाहिले. लोकरी कापड. याला मला जर ची प्रत्यय लावायचा असेल तर काय होईल? चला, कापडाची. लोकरीमध्ये काही बदल झालेला नाही. बघा, लोकरी कापडाची किंवा लोकरी कापडाचा उद्योग त्याने सुरू केला. झाले. उकारांत मध्ये बघा बरं, मी इथं घेतलं कडू कारले. आणि मला याला ची लावायचं असेल, चला, कारलेची का कारल्याची. नपुसकलिंगी एकारांचं याकारांत झाले, कारल्याची भाजी. मग इथं कडूचं कडू जसं आहे तसंच राहिलं, रूप बदलले नाही. मग आकारांत मध्ये रूप बदलते का? तेही बघा, मी इथं घेतले शहाणा व्यक्ती. आणि याला मला ला लावायचं असेल तर काय करणार आहे? व्यक्तीला आपण घेतले. मग आता शहाणाचा काही बदल झाला का बघ बरं. शहाणा व्यक्तीला का शहाण्या व्यक्तीला. चला, म्हणजे इथे जे आ होते त्याचे इथे काय झाले? या झाले. त्याच्यानंतर यांना काही अपवाद राहिलेत का? तर राहिलेत नाही. संख्या विशेषणे आहेत ना बघा, 6, 10, 12, 16, 14 हे आकारांत ज्याच्यामध्ये रूप बदलले नाही. झालं. समजा मी इथं घेतले बघा 6 मुले आणि त्याला मला ना लावायचंय अनेक प्रश्न. तर काय केलं? मुलेचं केलं मी मुलांना. मग 6चं आपण काय सह्या केलं का? तर नाही, रूप बदललेलं नाही. तर अशा प्रकारे आपण इथं सामान्य रूपांचे नियम घेतलेले आहेत. यापुढे आपण विभक्तीचे प्रत्यय, विभक्तीचा प्रकार आणि विभक्तीचे कारक पाहणार आहोत. विभक्ती प्रकार, विभक्ती
प्रत्यय व विभक्तीचा प्रमुख कारकार्थ. काय म्हणते कारकार्थ म्हणजे काय, तर नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी येणारा संबंध, ज्याला आपण कारकार्थ म्हणतो. आणि त्या विभक्तीला जर पहिल्यांदा जो कारकार्थ दिला गेला तो त्या विभक्तीचा प्रमुख कारकार्थ मानला जातो. मग आता प्रश्न हा निर्माण झालाय की विभक्तीचा प्रकार हा विभक्तीच्या प्रत्ययावरून ओळखायचा का तिच्या कार्यावरून ओळखायचा. कारकार्थ म्हणजे काय, कार्यावरून ओळखायचा. जसं आपण इंग्रजीमध्ये अभ्यासलं होतं की इंग्रजीमध्ये नामाचं कार्य फार महत्त्वाचं राहिलं विभक्ती ओळखताना. मग तसं इथं आहे का मराठीमध्ये, तर बघा प्रश्न निर्माण झाले. विभक्ती प्रकार हा विभक्तीच्या प्रत्ययावरून ओळखावा की तिच्या कारकार्थावरून. हा प्रश्न आहे. तर मराठीमध्ये बघा विभक्तीच्या प्रत्ययांना जास्त महत्व आहे. प्रत्ययावरूनच काय ओळखतात, कारकार्थ. प्रत्ययावरूनच काय ओळखतात, विभक्तीचा प्रकार. पहा यामध्ये विभक्तीचा प्रकार हा विभक्तीच्या प्रत्ययावरूनच ओळखतात. का, त्याचं स्पष्टीकरण देता येईल ना. बघा आपण ने म्हटलं की लगेच म्हणतो आपण तृतीय. बघा नेचं नी केलं की पुन्हा म्हणतो सर नेचंच अनेक वचनी झालेलं आहे, इथं तृतीयाचंच झालेलं आहे हे अनेक वचनी प्रत्यय नी. मी जर इथं ऊन लिहिले तर लगेच म्हणतात सर हे प्रत्यय कशाचे आहे, पंचमीचे आहे. ऊन हून लिहिले तरी पंचमीचेच म्हणतात. मी इथं चा प्रत्यय लिहिले की लगेच काही जण म्हणतील षष्ठीचं प्रत्यय आहे सर ते चा, षष्ठी. मी इथे त लिहिले की लगेच म्हणतील सर हे सप्तमीचं प्रत्यय आहे. पण मी जर असं म्हटलं इथं स ला ना असं म्हटलं तर लगेच तुम्ही म्हणता सर हे पंचमीचं प्रत्यय आहे. पंचमीचं नाही आहे, आपल्या सगळ्यांना माहिती. स ला ना हे द्वितीयचं प्रत्यय आहे. तर काहींच्या तोंडून लागेल असं चतुर्थीचं प्रत्यय आहे. चला द्वितीय किंवा चतुर्थीच म्हटले ना तुम्ही, दुसरी विभक्ती तर काही म्हटले नाहीत ना. याच्यावरून एक कळतं की विभक्तीचा प्रकार हा विभक्तीच्या प्रत्ययावरून ओळखतात, हे आपल्याला मान्य झाले. मग आता त्रास कुठं झाला सुरू आम्हाला, सर द्वितीयत पण स ला ना आहे आणि चतुर्थीत पण स ला ना आहे. सर यांच्यातला फरक आम्ही कसा ओळखायचा. मग एक लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला विभक्तीच्या प्रत्ययावरून त्याचा जर प्रकार ओळखता येत नसेल त्यावेळेला तुम्ही कारकार्थाची मदत घ्यावी. परंतु द्वितीया व चतुर्थी विभक्तीत, द्वितीया व चतुर्थी विभक्तीत प्रत्यय सारखेच असल्याने त्यातील भेद करण्यासाठी विभक्तीचा किंवा विभक्तीच्या कारकार्थाची मदत घेतली जाते किंवा मदत घ्यावी, हे त्यांचं म्हणणं असं. मग कारकार्थाची मदत घ्यायची म्हणजेच काय आहे, मग द्वितीयला काहीतरी कारकार्थ असला पाहिजे आणि चतुर्थीला काहीतरी कारकार्थ असला पाहिजे. बघा इथले वरच्या वर लिहून टाकतोय मी इथं. जे काही द्वितीय विभक्तीमध्ये नाम असेल त्या द्वितीय विभक्तीतल्या नामाला एक कारकार्थ दिला ते म्हणजे कर्म, आणि चतुर्थीतला स ला ना असन त्यांना एक कारकार्थ देण्यात आला तो म्हणजे संप्रदान. कर्म म्हणजे ज्याच्यावर प्रत्यक्ष क्रिया केली जाते तो झाला कर्म. भोगणारा सोसणारा तो कोण झाला कर्म. आणि ज्याला क्रिया उद्देशून केली जाते म्हणजे अप्रत्यक्ष राहते ती म्हणजे झाली चतुर्थी, त्यालाच आपण संप्रदान म्हणतो. तर आपण यांचे कारकार्थ देखील पाहूया. बघूया प्रकार. सर्वात पहिले
पहिलं जे आलेलं आहे ते विभक्ती प्रकारामध्ये आपल्याला घ्यायचंय प्रथमा. प्रथमेचा जर अभ्यास केला तर प्रथमेला काही प्रत्यय आहे का, तर प्रथमा विभक्तीतील नामाला प्रत्यय कोणताच नसतो, ते अप्रत्ययी नाम असते, प्रत्ययरहित असते. म्हणजे इथे आले बघा अप्रत्ययी नाम, म्हणजे तुम्ही इथं विभक्ती प्रकाराचा विभक्ती प्रत्ययाचा अभ्यास करताय प्रकारासोबत. आणि इकडे त्यांचे आपण कारक अर्थ लिहू, जे सध्या आपण प्रमुख म्हणूया, कारण त्यांना नेमून दिलेले आहेत की त्यांना नाही. प्रथमा अप्रत्ययी नाम. प्रथमेचा प्रमुख कारकर्ता म्हणून नेमलाय बघा करता. कोण नेमलाय? कर्ता. मग कर्ता कसा ओळखणार, कर्त्याचे कोणते प्रश्न आहेत ते सुद्धा आपल्याला कळाले पाहिजेत. बघा कर्ता याच्यामध्ये जे काही क्रियापद असेल त्या क्रियापदातील तुम्ही मूळ रूप ओळखायला शिका, त्याला धातू म्हणतो आपण, आणि त्याला आपण नारा, नारी, नारे, कोण असा प्रश्न विचारला तर तुम्हाला मिळेल कोण? कर्ता. आणि एकदा कर्ता मिळाला की कर्त्याच्या ठिकाणी असणारं नाम जर अप्रत्यय असेल तरच त्याला काय म्हणायचं? प्रथमा. बघा बरं, इकडून आपण तिकडे गेलो पण खरं सोयीचं तिकडून इकडे येणं हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला मराठीमधला महत्त्वाचा घटक कोणता आहे तर क्रियापदे. क्रियापदातला तुम्ही धातू ओळखला, धातूला नारा, नारी, नारे, कोण असा प्रश्न विचारला तर तुम्हाला मिळेल कर्ता. काय म्हणते सर, मी एका पुस्तकात वाचलं होतं नारा, नारी, नारे, कोण नाही सर, काय प्रश्न विचारला तर होतं सर. ठीक आहे, काय विचारा का कोण विचारा, पण नारा, नारी, नारे असं विचारल्याच्या नंतरच कोण काय तुम्ही प्रश्न विचारायचा. पण काय प्रश्न हा धोकादायक असू शकतो, कारण तो पुढे कर्माकडे देखील आढळतो, विधानपूरकाकडे देखील आढळतो. हे झालं यांच्या बाजूत. समजा मी इथे एक समजण्यासाठी उदाहरण दिलं यांच्यासाठी. बघा रानात झरा वाहतो, समजण्यासाठी बस. वाहतो म्हटलं की तुम्ही काय करणार? वाहणारा कोण? झरा. प्रश्न व्यवस्थित विचारून घ्या. वाहने ही क्रिया आहे आणि तुम्ही विचारलाय वाहणारा कोण, उत्तर आलं झरा. मग झरा हा मूळ शब्द आहे, तो नाम आहे, त्याला कोणतेही प्रत्यय लागलेलं नाही, म्हणजे हा याच्यातला कर्ता आहे आणि हा काय झाला? प्रथमा विभक्तीत आहे. एवढं आपण सध्या ओळखून घेऊया. तू म्हणता की सर पहिले प्रथमा लिहित नाही, पहिले कर्ता लिहितात आणि नंतर काय लिहितात? प्रथमा लिहितात. लक्षात ठेवायचं. जरी इकडून तिकडं जाणे तुम्हाला सोपे वाटत असले, जसं 100% पैकी 95% विद्यार्थी इकडून तिकडे जातात, पण परीक्षक मात्र माहिती आहे का तिकडून इकडे येत असतो, तो 5% असतात. म्हणजे 5%तले प्रश्न त्याच्याकडे असतात, म्हणून ते अवघड बनतात. झालं. परीक्षा कोणती असती आपली, कोणत्या प्रश्नांची परीक्षा असती? लक्षात ठेवायचे. जी सर्वांना उत्तरे येतात, सर्वांना उत्तरे येतात अशा प्रश्नांची परीक्षा नसते. लक्षात ठेवायचे. ती फार कमी जणांना येतात अशाचीच असते त्याच्यामध्ये. झालं. रानात झरा वाहतो. दुसरं पाहूया आपण. प्रथमा झाले. आता हे द्वितीय विभक्तीकडे येऊ आपण. द्वितीय विभक्तीचा थोडासा वाद आहे, तो पुढे पण आपण अभ्यासणार, इथं थोडासा परिचय करून घेऊ. काही व्याकरणकाराचं म्हणणं असं आहे की द्वितीय विभक्तीमध्ये अप्रत्ययी सुद्धा प्रकार असतो, म्हणून त्यांनी काय केले? अप्रत्ययी जे काही नाम असेल त्याला त्यांनी अप्रत्ययी द्वितीय म्हटले. झाले. मग ह्याच नामाला त्यांनी काय करून टाकले? इथं अप्रत्ययी द्वितीय म्हटलं, म्हणजे इथे नामाला कोणतंही प्रत्यय नसते. आणि त्यांनी जिथं प्रत्यय असते त्यांना त्यांनी सप्रत्ययी द्वितीय म्हटलेलं आहे. म्हणजे इथे प्रत्ययीन स, ला, ना हे प्रत्यय राहतील. अप्रत्ययी द्वितीय असं ज्या ज्यांनी म्हटलं त्यांना मात्र मोरावाळंबे यांचा विरोधच होता एक प्रकारे. मोरावाळंबे यांचं म्हणणं आहे की मराठीमध्ये जे काही नाम असते, जे अप्रत्यय असते, त्याला प्रथमा विभक्तीतच घ्यावे, दुसऱ्या कोणत्याही विभक्तीत घेऊ नाही. आणि त्यांच्या मताने गेलं ना तर खरंच हे सोपे जाते. नाहीतर हे अप्रत्ययीन प्रथमा कोणत्याही परीक्षेमध्ये आजतागायत पडलेले नाही आहेत. दोन्हीच्या दोन्ही पर्याय असे आलेले नाहीत की अप्रत्ययी पण आला आणि प्रथमा पण आला, दोन्ही पडत नाही आहेत. म्हणजे यांचा अर्थ काय? यांनाच आपण सरळ सरळ प्रथमा घेतले तरी चालेल. म्हणजे इथल्या इथंच तुम्हाला प्रथमेला दोन कार्य दिसायला लागलेत. प्रथमा कर्ता देखील आलेले आणि प्रथमा पुढे चालून कर्माचं देखील काम करू शकते. आपण म्हणत नाही का कर्म प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीत असते.
असे बोलतो आपण बघा, काय प्रयोगामध्ये घेत असताना याचा अर्थ कर्म प्रथमा होऊ शकतं, संपलं. बघा द्वितीयामध्ये अप्रत्यय द्वितीया किंवा मोरवाळंबे यांच्या मते काय झालं, हे प्रथमा विभक्ती झालं. इथले जे नाम आहे, मग इथे प्रश्न काय विचारायचा, अरे हेही कर्म आहे आणि हेही कर्म आहे, ते एकाच वाक्यात दोघेही येणार नाहीत झालंय. मग हे जे कर्म आहे हे काय प्रश्नाचे उत्तर आहे आणि हे कोणास प्रश्नाचे उत्तर आहे किंवा कोणाला या प्रश्नाचे उत्तर आहे. मग आता कर्म कोणता घटक मानायचा आम्ही वरवर पाहिला तर बघा, कर्म म्हणजे काय, या घटकावर प्रत्यक्ष क्रिया घडते, म्हणजे हा भोगणारा सोसणारा झालं. मी जर इथे असे घेतले, राणी वाघ मारते, फार शूर येते. आमच्या इथं राणी राजू हे तुम्हाला आता परमनंट ऐकायला भेटतील. चला मरणारा कोण आहे, वाघ आहे. अहो मरणारा जरी वाघ असला पण मारणारी कोण आहे ती सांगा ना आम्हाला. मग मारणारी कोण आहे, राणी आहे. राणी झाला याच्यातला कर्ता, कर्ता झाला प्रथमा. मग राणी मारते काय, वाघ, म्हणजे मारण्याची क्रिया कोणावर झाली, प्रत्यक्षपणे वाघावर. मग वाघ झाला याच्यातला कर्म आणि कर्म काय म्हणायचं आपण, प्रथमा. भले काही जण त्याला अप्रत्यय द्वितीया म्हणू झाले. क्रिया सकर्मक सुद्धा आहे. याच उदाहरणाला तुम्ही स लावून सुद्धा घेतले असते तरी चालले असते. समजा मी इथल्या इथं समजण्यासाठी उदाहरण दिले बघा, राणी वाघास मारते, काही फरक नाही पडत आम्हाला, तरी मेला कोण, वाघच ना. सांगा मारणारी कोण, राणी, राणी झाला कर्ता, कर्ता झाला प्रथम. राणी मारते काय नाही, आता राणी मारते कोणास, वाघास, कर्म द्वितीया. त्याला सप्रत्यय द्वितीय म्हणण्याची गरज नाही, कारण ते ओळखूच आलंय आम्हाला द्वितीया म्हणून, स लागलेलंच आहे त्याला, या पद्धतीने. चल तिसरी जी विभक्ती आलेली आहे ती म्हणजे तृतीया विभक्ती आहे. तृतीय विभक्तीमधले जे प्रत्यय तुम्ही अभ्यासले त्यामध्ये ने आहे, त्याच्यानंतर ए आहे, शी आहे, नी आहे. पण यातल्या तुम्ही या दोनच प्रत्ययांना महत्त्व द्या सध्या, कारण आपल्या प्रमुख कारकार्थामध्ये फक्त ने नीच कामाचे आहेत, ए आणि शी नाही. चल त्याचं प्रमुख कारकार्थ काय आहे, करण. तुम्ही करणलाच कारण म्हणता, करणला कारण. काय कारण झालं, काय साधन याच्या मागे घडण्याच्या मागे, करण म्हणजे साधन. मग तुम्ही प्रश्न विचारा ना की कोणत्या साधनाने क्रिया केली, कोणत्या साधनाने क्रिया केली, किंवा आपण प्रश्न विचारतो कशाने क्रिया केली, हे प्रश्न तुम्ही विचारू शकता. जसं मी इथं देतोय, राजू सुरीने कांदा कापतो. शिकला तो घरात आता बऱ्याच गोष्टी. चल कापतो, कापणारा कोणे, राजू आहे. राजू करता प्रथम, राजू कापतो काय, कांदा. कापण्याची क्रिया प्रत्यक्षपणे कोणावर झाली, कांद्यावर. मग कांदा काय झाला याच्यातला कर्म. कर्म आपण याला प्रथमाच म्हणायचं, प्रत्यय जरी नसला तरी अप्रत्यय द्वितीय म्हणण्याच्या ऐवजी तर प्रथमा म्हणा. आता सांगा राजू कांदा कापतो, पण कोणत्या साधनाने, साधन कोणतं वापरलंय, करण कोणतं वापरलंय, त्यांचं सुरी. मग सुरीला आपण इथं करण म्हणणार आणि लागलेलं विभक्ती काय त्याच्यामध्ये तृतीया. ह्या पद्धतीने आपण त्यांचा अभ्यास अधिक सुद्धा उदाहरण आपण नंतर घेणारच आहोत. चतुर्थी विभक्तीकडे आपण वाटचाल करू. चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहे बघा आपल्याकडे स, ला, ना यांनाच घेतलेलं आहे. मग याचं कार्य काय आहे तर यांना संप्रदानाचं कार्य करायचंय. संप्रदान म्हणजे काय की ज्याला उद्देशून क्रिया केली जाते तो झाला याच्यातला संप्रदान, किंवा ज्याला कर्मरूपी दान दिले जाते तो कोण झाला याच्यातला संप्रदान. बघा संप्रदानाला तुम्ही प्रश्न परत तोच विचारणार आहे, कोणास, कोणाला. या घटकावर किंवा या घटकाला
उद्देशून क्रिया केली जाते किंवा कर्मरूपी दान यास मिळते. म्हणजे म्हटलं दानाचा उल्लेख झाला की संप्रदान यावं असं यांचं म्हणणं आहे. बघूया यांच्यामध्ये उदाहरण. समजा मी पहिलं उदाहरण घेतलंय. राणीला दूध आवडते. चल, आवडणारे कोण? दूध. नाही तर बस काहींना इंग्लिशवर एवढी कमांड असते की ते मराठीचं काय करतात, लगेच ट्रान्सलेशन करतील आणि त्याचं ट्रान्सलेशन करून टाकतील लगेच राणी लाईक्स मिल्क. राणीला दूध आवडतेचं इंग्लिश राणी लाईक्स मिल्क. अरे लाईक्स काय झालं? वर्ब. वर्बच्या आधी कोण असतं? सब्जेक्ट. अरे हे काय झालं? ऑब्जेक्ट. वा वा वा, छान. तुम्ही जे ऑब्जेक्ट इथं निवडलं इंग्लिशमध्ये ते मराठीमध्ये बघा काय होऊन बसलं. सगळं धिंगाणा करून ठेवलंय आपण. काय झालं? आवडणारे कोण? दूध. अरे बापरे, दूधच याच्यात काय झाला? कर्ता प्रथमा. काही जण शिकवताना एवढा गोंधळ करतायत. युट्यूबवर सुद्धा मी बरेचसे व्हिडिओ पाहतो. त्याच्यामध्ये लगेच राणी व्यक्ती असला तर लगेच कर्ता करायचा, वस्तू कसा करता होईल? हो, मराठीत होते. झालं. आवडणारे कोण? दूध. कर्ता प्रथमा. दूध आवडते कोणाला? आवडण्याची क्रिया. दूध आवडण्याची क्रिया कोणाला उद्देशून केलेली आहे? राणीला. हे झालं याच्यातलं कर्म होणार नाही. लक्षात ठेवायचंय, कारण प्रत्यक्ष क्रिया झालेली नाही, उद्देशून क्रिया व्हायला लागली. हे झालं याच्यातले संप्रदान चतुर्थी. जर कर्मरूपी दान त्याला मिळाले असेल तर बघूया आपण दुसरं वाक्य घेऊया. राजू राणीला पुस्तक देतो. सांगा, देणारा कोण? राजू. कर्ता प्रथमा. काय देतो? पुस्तक. कर्म प्रथमा. कोणाला देतो? परत बघा, कर्मरूपी दान कोणाला मिळाले? राणीला. ही तर दोन्ही ठिकाणी मी राणीला वापरलं. पण बघा, एका ठिकाणी संप्रदान चतुर्थी, इथे संप्रदान चतुर्थी, इथं त्याला उद्देशून केली, इथे उद्देशून क्रिया केलेली आहे, तर इथं कर्मरूपी दान त्याला मिळालेले आहे. तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. पंचमी विभक्ती आली. ऊन किंवा हून प्रत्यय लागले. पंचमीचा प्रमुख कारक अर्थ पुढे आला तो म्हणजे आपादान. आपादान म्हणजे काय बघा, जेथून क्रिया सुरू होते. जेथून क्रिया सुरू होते ते स्थळ. म्हणजे इथून क्रिया, इथून सरळ सरळ कर्ता किंवा कर्माचा वियोग होईल, स्थलांतर होईल, ह्याच्यामध्ये अभ्यासतात येतं. प्रश्न विचारायचा असेल तर इथं कोठेला सुद्धा ऊन लागलेलं आहे. कोठून? ह्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळेल. बघा, राणीच्या हातून पुस्तक पडले. चल, पडले सर. पडणारे. पडणारे कोण येतं सर? पुस्तक. पडणारे कोण? पुस्तक. कर्ता प्रथमा. पुस्तक पडले कोठून? चला, म्हणजे वियोग झाला, हातातून पडले ना, ते हातून पडले. मग हातून हे याच्यातलं काय झालंय? आपादान. आणि आपादान काय झालेलं आहे? पंचमी. हात बरे राणीचा असला तर असू द्या. आता हातात राहिलेलं नाही. हे झालं याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढची आहे बघा, षष्ठी विभक्ती. षष्टीला चा, ची, चे, च्या तुम्ही विभक्ती प्रत्यय जोडू शकता. पण षष्टीचा क्रियापदाशी प्रत्यक्ष संबंध येत नाही. नंतरच्या आपण तासाला अभ्यासणार आहोत की षष्टीचा क्रियापदाशी संबंध येत असेल तर कसा येईल, तर ते त्यांचं हे कार्य नाही करणार, बाकीचे जे कार्य करायला लागेल. झालं. मग षष्टीकडं एक अर्थ आला, ते उपपदार्थामध्ये झाला, त्याला आपण संबंध म्हणतो. मग वेगवेगळ्या प्रकारचे संबंधाचे अर्थ त्याच्यामध्ये येऊ शकतील. बघा, संबंध, म्हणून आपण त्याला संबंध षष्टी म्हणतो. यात उदाहरण समजा मी दिलंय, राणीचे वडील असं जर म्हटलं त्याच्यात कोणता संबंध आला? मी क्रियापद नाही दिलं तरी अर्थ लागतोय. राणीचे वडील याचा अर्थ जन्य जनक संबंध हा यांच्यामध्ये
अभ्यासला जातो. जन्य जनक संबंध झालं. समजा मी इथं म्हटलं राणीचे पुस्तक, आता इथे काही जन्यजनक संबंध येईन का? तर नाही. मग इथं आलं बघा स्वामित्व दर्शक. मी म्हटलं राणीचा भाऊ असं म्हटलं इथं नाते संबंध, राणीचा नवरा म्हटलं तरी नाते संबंध यांच्यामध्ये येत राहील. पुढचं पाहू. सप्तमीमध्ये त ई आ हे प्रत्यय आलेले आहेत. थोडक्यात नाही तर त आई ताई लक्षात ठेवा, लक्षात राहील पटकन. हे आ सामान्यतः पद्यात वापरतात बघा. माझा गळा तुझा गळा गुंफू मोत्यांच्या माळा. तुम्ही हे गीत ऐकलं असं, माझ्या गळा तुझा गळा गुंफू मोत्यांच्या माळा असं म्हटलं का? माझ्या गळ्यात तुझ्या गळ्यात गुंफू मोत्यांच्या माळात असं म्हटलं नाही. माळासाठी ते गळा असं त्याच्यामध्ये यमक जुळवलेलं आहे. यांचं कार्य आहे अधिकरण. अधिकरणानं काय करायचं? क्रिया कोठे घडली ते सांगायचंय आणि क्रिया केव्हा घडली हे सांगायसाठी त्यांना काळ सांगायचा. स्थळ काल त्यांनी सांगायचंय. बघा इथे तुम्ही प्रश्न विचारू शकता कोठे आणि इथं प्रश्न विचारू शकता केव्हा. त्यासाठी मी इथं घेतलं बघ. राणी रात्री घरी परतली. परतणारी कोण? राणी. करतात प्रथमा राणी परतली कोठे? घरी. बघा घरला ई प्रत्यय लागले म्हणजे हे झालं याच्यातलं अधिकरण सप्तमी. केव्हा? रात्रला ई लागलं बघा, रात्री. हे सुद्धा अधिकरण सप्तमी. दोन्ही पण काय झालं? अधिकरण सप्तमी. राहू दे ना, पण दोघांचं एकच स्थळ दाखवते का दाखवतोय. शेवटचं आहे ते म्हणजे संबोधन विभक्ती. आपण पाहिलंय की एकवचनी नाम असन तर स्वल्पविराम वापरा, पण आपल्याकडे एकवचनी नामाला सुद्धा त्यातल्या आतल्या स्वरामध्ये बदल केलेला आहे, त्यांना प्रत्यय मानायचे नाहीत. उदाहरणार्थ बघा राम असन तर लगेच आपण त्याला रामा, हे रामा, लगेच त्याला आ लावलं बघा. झालं. लगेच लाडानं रामू इकडे ये, रामू इकडे, राम्या इकडी इकडी इकडी, राम्या या राम्या. झालं. त्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या आहेत ना बोलवलं चाललेलं आहे बघा. जसं माझ्या मुलीचं नाव आहे मनस्वी. मी लगेच म्हणतो काय करतोय आमचा मना. बघा मुलीला मुलासारखं आणि मुलाला मुलीसारखं बोलवल्याची प्रथा आहे घरामध्ये. काय करतो आमचा मना. मनू चहा कर बेटा. म्हणे त्याला पण काय करते माझी सापी सापेक्षी. काय करते, काय करतो माझा बेटा असं म्हणायचं. काय करते सापेक्षी सापू इकडे साप्या लगे या. तसं आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी असतं बघा. विदर्भात लगे बाली आलं ना, बाले रागान लगे बाले. मुलगा असं तर बालू बाळा बाला बालू बाल्या त्या पद्धतीने. त्याच्यानंतर आपण पाहूया अनेक वचनी नाम असेल तर त्याला नो किंवा हो जोडले जाते. यांचा पण क्रियापदाशी काही संबंध येणार नाही, केवळ हाक मारण्यासाठी त्यांचा वापर करा. जसं उदाहरणार्थ बघा मुलांनो चांगला अभ्यास करा, सगळे सांगतायत. स्वल्पविराम मात्र महत्वाचं आहे. तर इथं येऊन आपलं विभक्ती हे फक्त पात्र परिचय यांचे करून घेतलेले आहे.